गोपाल कडूदादांनी जो खंत व्यक्त केली की आपल्यामध्ये कुठल्याच प्रकारचे गट तट नीचता ही गोष्ट असू नये, फक्त आपण राष्ट्रसंतांचे पायिक आहोत आणि राष्ट्रसंतांच्या विचाराने वाढणारे माणसं आहोत. म्हणून ज्या ज्या क्षेत्रात आपण असो त्या त्या क्षेत्रात राष्ट्रसंतांचा विचार हा आपल्या आचरणाने आपण प्रत्यक्ष दाखवूया. त्यानंतर जगाला सांगूया की गुरुदेव सेवा मंडळ काय आहे हे सेवा मंडळाच्या आचरणातून आपण सांगितलं पाहिजे. म्हणून आपली जे गुरुदेवावर श्रद्धा आहे ती शक्ती भक्ती युक्तीनं आपण पुढे जाऊया. म्हणून मी संपूर्ण अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे या ठिकाणी आभार व्यक्त करेन. त्यांनी अशा प्रकारचा प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी होऊ घातलेला आहे. फक्त एवढं सांगतो दादा एका मिनिटामध्ये की मी ज्या गावातून आलो जानेफळ आश्रम त्या गावामध्ये ताई 1943 पासून सामुदायिक प्रार्थना चालू आहे. 1943 पासून त्या ठिकाणी सामुदायिक ध्यानावीत चालू आहे आणि त्या ठिकाणी सामुदायिक रामधूनही आहे आणि संपूर्ण गाव आज कधीही तुम्ही या संपूर्ण गाव त्या सामुदायिक प्रार्थनेला हजर राहतात. दररोज 200-300 लोक कधी या तुम्ही सामुदायिक ध्यानाला हजर राहतात, रामधुनीला हजर राहतात. अशा गावातून मी आलेलो आहे. म्हणून मी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व मंडळीला सर्व सेवाधिकाऱ्यांना मी विनंती करेन की आपण कृपया मराठवाड्याशी जोडा, मराठवाड्यात या. आपल्या या विचाराची मराठवाड्यामध्ये गरज आहे. दररोजी गाडी करताना येत होते पण आजही आपण सर्व जणांनी जर आले तिथे चक्कर जरी मारली आमच्याकडे जरी आले तर नक्कीच हा विचार आपण मराठवाड्यामध्ये एक चांगला झेंडा म्हणून आपण फडकवू.